त्या ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रिकेट या ठिकाणी त्याचं टेलिकास्ट करेल. निश्चित ज्या प्रकारची बॅटिंग केली, ज्या प्रकारे प्रशांत शेलार अगदी हा एक पाय पुढे काढला आणि आवाज बॅटमधून ठक आला होता. आकाशाला गवसणी घालत बॉल सीमारेषा पलीकडे गेला होता. सरळ 6 धावांसाठी सी कॉर्नरला मारला मोठा टोला होता. पहिला षटकार त्यांचा होता या डावातला. त्यानंतर लागोपाठचा आणखीन एक षटकार आला होता आणि यावेळेला तर काय केलं, लाँग अँड स्ट्राँगच मारला होता. सर्वाधिक दूर मारला. म्हणजे अगदी लाँग लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून सर्वाधिक दूर हा बॉल फटका गेला होता. हा दुसरा लागोपाठचा षटकार होता त्यांचा. त्यानंतर हा आणखीन एक पाठीमागच्या बाजूला खेळलेला फटका होता. क्षेत्ररक्षकाला तो बॉल अडवता आला नव्हता. बॅटची कडा घेऊन बॉलने सीमारेषा ओलांडली होती. अशा प्रकारची बॅटिंग त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली. त्यानंतरला त्यांनी आणखीन चांगले फटके एक्झिक्यूट केले. त्यानंतर आणखीन एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता आणि त्याचा टेलिकास्ट पहा. एक पाय पुढे काढला. हाई बॉल ऑन साइडला त्यांनी खेचला होता आणि बॉल पाठवला होता सीमारेषा पलीकडे. सी कॉर्नर त्यांनी तब्बल 2-3 मोठे फटके खेळले होते. हा त्यांचा वॅगन व्हील होता. ऑन साइडला चांगली बॅटिंग केली. त्यानंतर एक फटका एक्स्ट्रा कव्हरला त्यांनी एक्झिक्यूट केला होता आणि तोच इथे आता दाखवलेला एक्स्ट्रा कव्हरला देखील बॉलने सीमारेषा ओलांडली होती. क्षेत्ररक्षक दूर राहिले होते या बॉलपासून आणि त्यानंतर आणखीन एक मोठा टोला त्यांच्या बॅटमधून आला होता. अशा प्रकारचे त्यांचे 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते. अगदी गरकन गिरकी घेतली आणि भिंगरी स्ट्रोक त्यांनी खेळला होता. अगदी भोवरा ज्या प्रकारे फिरतो, भिंगरी ज्या प्रकारे फिरते त्या प्रकारचा स्ट्रोक आला होता. म्हणजे 4 षटकार 2 चौकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं होतं आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटने तेच दाखवलं. मित्रांनो, आगाज आपने देखा, अंजाम बाकी है. कुठेही जाऊ नका.